समर्पित कोपर्डे. थँक्यू सिस्टर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाला मान महिमा आणि गौरव असो. आणि आपण देवाच्या वचनाकडे जाण्याच्या अगोदर लहानशी प्रार्थना करूया. पवित्र 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 सेनेश परमेश्वर बाप्पा, प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या महान नाव तुमच्या चरणापाशी येतो, तुम्हाला उंचवतो, तुम्हाला गौरवतो, तुम्हाला धन्यवाद देतो. राजा परमेश्वरा, पवित्र आत्मा परमेश्वरा, तुमचं स्वागत करतो. प्रिय प्रभू परमेश्वरा, माझ्या जिवंत प्रभू परमेश्वरा, जसं प्रभू परमेश्वरा आज 7 उद्गारांकडे परमेश्वरा, त्या वधस्तंभाकडे आठवणकडे करत असताना परमेश्वरा, तुझ्या पवित्र परिपूर्ण अर्पणाची परमेश्वरा तू वचन दिले परमेश्वरा, की वचन ऐकत असताना परमेश्वरा तुझ्या मंडळीमध्ये परमेश्वरा, तुझ्या लोकांमध्ये परमेश्वरा तू अद्भुत चमत्कार करणार आहेस, अद्भुत परमेश्वरा आशीर्वाद देणार आहेस, अद्भुत आरोग्य तू बहाल करणार आहेस परमेश्वरा. आणि तुझं आपलं वचन पाठवून परमेश्वरा आम्हाला आरोग्य देणारा देव आहेस. वय परमेश्वरा, संपूर्ण परमेश्वरा भक्ती तुझ्या हाती सोपत असताना परमेश्वरा माझ्या ओठामुखाचा तू ताबा घे परमेश्वरा. पवित्र आत्मा देवा, प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, तू आम्हा प्रत्येकाशी बोल आणि तुझं नाव उंचावलं जाय, तुझं नाव करूच दे. ही प्रार्थना विनंती प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो म्हणून तुम्ही ऐका. आमेन. हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाला गौरव असो. आणि आता जो 4था उद्गार आहे तो आत्ताच आपण वाचलेला आहे, त्याच्याकडे आपण जाणार आहोत. मग ते ऋषुवर्तमान याचा 27 अध्याय आणि 45 ते 46 आपण वाचूया. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि आपल्या लक्षात येतं की हे जे वचन आहे हे कशा संदर्भात आहे, तर त्यागा संदर्भात आहे. आणि इथे आपण जेव्हा लक्ष लावत आहोत तर देवपित्याची प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर काय होतं, इथे ताटातूट होताना आपण पाहिलं आहे. जसं आपण मागे वचनामध्ये पाहिलं की पाळक साहेबांनी सांगितलं की बाई म्हटलेलं आहे, तसं इकडे आपण पाहत आहे की आपण वचनांमध्ये पाहतो की प्रत्येक वेळेस पिता आणि मी काय आहे, ज्याने पित्याला पाहिलं त्याने मला पाहिलंय प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. पण इकडे काय म्हणत आहे प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. आणि इथे आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो पूर्णपणे मनुष्य आणि पूर्णपणे देव आहे, इथे जेव्हा संबोधन करत आहे देव पित्याला, तेव्हा तो पिता म्हणून हाक मारत नाही आहे, तर प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणून हाक मारत आहे, माझ्या देवा. आणि याकडे जात असताना शगो या ठिकाणी परमेश्वरने अद्भुत वचनाचं रहस्य प्रकट केलं होतं, ते मी आपणापर्यंत पोहोचू इच्छितो. आणि त्यासाठी आपण सर्वजण काढूया मार्कुस वर्तमान याचा 8वा अध्याय 24 ते 26 वचन. ज्याला सापडेल त्याने कृपया मोठ्याने वाचा. प्रेज द लॉर्ड. आणि देवाला धन्यवाद असो. आणि इकडे आपण काय वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहेत. काय वाचलं सिस्टरने? वचन काढले का सगळ्यांनी? चर्चमध्ये आहेत, ऑनलाईन आहेत, काय वचन काढलं सिस्टरांनी? काय वाचलं? कशा संदर्भात वाचलं? मार्कुस वर्तमान 8वा अध्याय 24 ते 26 जर वाचलं नसेल तर बघा कशा संदर्भात आहे वचन. आंधळ्याला दृष्टीदान. आणि आपण इकडे पाहतो की 2 गोष्टी आपल्याला दिसून येतात आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्या आंधळ्याला बरं करत आहेत, तेव्हा आंधळा काय म्हणत आहे, मला माणसे कशी दिसत आहेत, झाडासारखी दिसत आहेत. आणि जेव्हा पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्त त्याला विचारते, आता तुला काय दिसत आहे, तर प्रभू येशू ख्रिस्तला तो म्हणतो की मला आता स्पष्ट दिसत आहे. बरोबर आहे, हो का नाही? आणि इकडे आपण पाहतो की 2 महत्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष लावूया की झाड आणि मनुष्य. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं मनुष्य हा एक झाड आहे. काय आहे? बोला सगळे, झाड आहे. आणि ते आपण पाहतो, आपण जगिक दृष्टिकोनातनं जेव्हा पाहते तर आपण काय आहोत, मनुष्य आहोत. काय आहोत? मनुष्य आहोत. पण आध्यात्मिक जर आपली टर्मिनॉलॉजी म्हटलं
तर आपण एक झाड आहोत. आणि आपण काय म्हणतो, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आध्यात्मिक दृष्टी त्याची परत येते, पहिलं कुठली दृष्टी परत येते त्या आंधळ्याची? कुठली दृष्टी परत येते त्या आंधळ्याची? बोला. आध्यात्मिक दृष्टी परत येते. कुठली दृष्टी येते? आध्यात्मिक दृष्टी परत येते. आणि नंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा त्याचे पुन्हा डोळे उघडतो तेव्हा त्याला काय दिसून येतं? जगिक दृष्टी त्याची उघडी होती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आपण या जगामध्ये आहोत ज्यांना डोळे आहेत, त्यांच्यासाठी काय महत्वाचं आहे? जगिक दृष्टी तर महत्वाची आहेत, पण आपण काय मागतो की देवा माझे आध्यात्मिक नेत्र तू उघड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं अद्भुत कार्य, देवाचं अद्भुत सामर्थ्य, देवाची योजना अद्भुत आहे. आणि जेव्हा आपण पाहतो की जी गोष्ट स्पिरिच्युअल रेल्म मध्ये, आध्यात्मिक जगामध्ये घडून येते, त्यानंतर ती ह्या जगिक जगामध्ये अस्तित्वात येते. काय म्हटलं? जी गोष्ट स्पिरिच्युअल रेल्म मध्ये घडून येते ती नंतर या जगामध्ये काय येते? अस्तित्वात येते. जसं पाळक साहेबांनी कुठलं वचन घेतलं? उत्पत्ती 3:15. आणि तिकडे आपण काय पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्याचं ते वचन तिकडेच झालेलं आहे आणि अस्तित्वात कधी आलेलं आहे? आपण म्हणतो की 2000 वर्षांपूर्वी ते आपण पाहतो की वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये अर्पिले गेले. पहिलं कुठे घडून येतं मंडळी? कुठे घडून येतं? आध्यात्मिक वर्ल्ड मध्ये, ते आध्यात्मिक जगामध्ये घडून येतं. आणि मग कुठे अस्तित्वात येतं? या पृथ्वीवरती अस्तित्वात येतो. हे रहस्य जर आपल्याला कळालं तर आपलं आयुष्य हे अद्भुत परमेश्वर आशीर्वाद करेल. आणि हे वचन परमेश्वराने मला गुड फ्रायडेच्या दिवशीच प्रकट केलं होतं. आणि जेव्हा याकडे आपण जेव्हा लक्ष लावत आहोत तेव्हा आपल्याला लक्षात येतं की या दिवसांमध्ये अजून एक आपण पाहिलं की पंत पिलाताकडे जेव्हा आपण पाहतो तर कुणाला सोडा म्हणतात? कुणाला सोडा म्हणतात? बरब्बाला सोडा. आणि बरब्बाकडे जेव्हा आपण लक्ष लावत आहोत तर तो कसा व्यक्ती होता? बरब्बाकडे जर आपण लक्ष लावलं तर लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 17 ते 18 वचन जोरात मोठ्याने वाचा कृपया. लूक शुभवर्तमान याचा 23वा अध्याय 17 आणि 18 वचन. पुढचं. थँक्यू सिस्टर. प्रेज द लॉर्ड. आणि इकडे आपण पाहतो पापी जो आहे, जो खुनी आहे, असा एक आपण म्हटलं साधे भाषेमध्ये दरिंदा आहे. आणि त्याला बरब्बाला लोक काय म्हणतात? आमासाठी सोडा. आणि त्या सणामध्ये एका अपराध्याला सोडण्याची त्यांच्यामध्ये काय होती? रीत होती. आणि तेव्हा पिलाताची इच्छा होती की प्रभू येशू ख्रिस्ताला ह्याने काय करावं? मागून घ्यावं. पण लोकांनी कुणाची मागणी केली? तर बरअब्बाची मागणी केली. आणि आपण इकडे लक्षात येतं की इकडे एक आदला बदल आपल्याला दिसून येत आहे. जगिक दृष्टिकोनातनं आपण जेव्हा पाहत आहोत तर जे आपण अपराधी आहोत, जे आपण पापी आहोत, त्याची आदला बदल, जे दंडाचे आपण वाटेकरी आहोत, आपल्याला सुटका आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळण्यात साठी धरून दिलं गेलेलं आहे. हालेलुया. जगिक दृष्टिकोनात आपण इकडे पाहतो जो मनुष्य आपल्याला दिसून येतो डोळ्यांना, तर आपल्याला इकडे दिसून येतं की बरब्बा, जिकडे आपण स्वतःला म्हणावं तर मला पापांबद्दल, माझ्या पापांबद्दल मला दंड न देण्यात आला, पण माझ्या ऐवजी प्रभू येशू ख्रिस्ताला दंडासाठी धरण्यात आलं आणि मला सुटका प्राप्त झाली. हे झालं
जगिक दृष्टिकोनातनं जेव्हा आपण पाहत आहोत की हे अर्पण आपण दिसत आहे की आता प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खेळण्यात येणार आहे आणि लोकांची मागणी आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळावं. लक्षात येते का? जगिक दृष्टिकोनातनं पण आपण बघत आहोत आणि आध्यात्मिक दृष्टिकोनात आता आपण जाणार आहोत. जगिक दृष्टिकोनातनं कळालं का? बोला हो की नाही. मंडळीला माहिती आहे मला प्रतिसाद पाहिजे असतो. हो की नाही? काय कळालं? कुणाला सोडलं, कुणाला धरून देण्यात आलं वधस्तंभावर नेण्यासाठी? बरबाला सोडलं आणि वधस्तंभासाठी कुणाला धरण्यात आलं? येशू ख्रिस्ताला. आणि इकडे आपण काय पाहते? आदला बदल. काय पाहते? आदला बदल. जो पापविरहित होता, पापमुक्त होता, ज्याच्यामध्ये पाप नव्हतं, त्याला पापी व्यक्तीसाठी आदला बदल करण्यात आली. काय करण्यात आली? आदला बदल करण्यात आहे. तिकडे बरब्बा लिहिलंय पण तिकडे तुम्ही स्वतःचं नाव मी समर्पित म्हणू शकतो, तुम्ही तुमचं नाव घेऊन म्हणू शकता की माझ्या पापांबद्दल जेव्हा म्हणतो ना प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर अर्पिले गेले, तेव्हा आपण पाहतो की हा एक्सचेंज आहे ते आपल्याला बायबलमध्ये दिसून येतं की बरअब्बा जो नावाचा पापी मनुष्य आहे त्याला लोकांनी सोडायला लावलं, त्याला मुक्तता मिळाली आणि प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर देण्यासाठी धरून देण्यात आलं आणि वधस्तंभावर खेळण्याचं आपण पुढे पाहत आहोत. आज पाहत आहोत गुड फ्रायडेच्या दिवशी. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आपण पाहत आहोत आध्यात्मिक दृष्टिकोनातनं, जेव्हा आपण पाहतो की मनुष्य जो काय आहे त्याला झाड हे टर्मिनॉलॉजी आहे, झाड ही संज्ञा आहे. आणि जेव्हा झाड आपण पाहतो तर वधस्तंभ हा कशाने बनवला गेला होता? कशाने? लाकडाने. लाकूड कुठनं येतं? झाडातनं येतं. कशातनं येतं? झाडातनं येतं. आणि जेव्हा आध्यात्मिक दृष्टी आपण पाहत आहोत तर वधस्तंभाकडे आपण जेव्हा लक्ष लावतो तर वधस्तंभाकडे पण पाहतो तर त्याच्या मागे लाकडाचं किंवा ते झाड आपल्याला दिसून येतं, जे आपण आहोत. कोण आहोत? जे आपण आहोत. आणि आपल्या समोर जे दंड भोगत आहे, ज्याच्यावरती खेळण्यात आलं प्रभू येशू ख्रिस्ताला त्याला वधस्तंभावरती, तर आपलं दंड प्रभू येशू ख्रिस्ताने घेतलं. म्हणजे जर मी ती काठी आहे, मी जे वधस्तंभ आहे, माझ्यावर समोर कोण आहे दंड घेण्यासाठी? प्रभू येशू ख्रिस्त आहे. आज परमेश्वर वचन ऐकत असताना अद्भुत आरोग्य, अद्भुत आशीर्वाद बहाल करणार आहे, हे परमेश्वराने वचन दिलेलं आहे. आणि जे परमेश्वराकडे एक चित्त लावून ऐकत आहे, आशीर्वाद कडे लक्ष लावत आहे, देवाचं हे वधस्तंभ अर्पणाचं मर्म ओळखून घेते, ते आशीर्वाद झाल्याशिवाय आज राहणार नाही. आपण पाहतो जे वधस्तंभ आहे तो लाकडाचा आहे. ते आध्यात्मिक दृष्टिकोनात आपण मनुष्य आहोत आणि आपल्याला जी शिक्षा व्हायची होती ती प्रभू येशू ख्रिस्ताला झाली. त्याच्या मस्तकी काट्याचं मुकुट रोवण्यात आलं, हातीपायी खेळ ठोकण्यात आले आणि ते रक्त ते कुठे वाहलं? तर त्या वधस्तंभावर देखील ते वाहिलेलं आहे. आणि आपण जेव्हा आपण प्रभू भोजनाचे आता मौंदी गुरुवारी भक्तीमध्ये सहभागी झालो, पवित्र मेजापाशी आलो, जे भाकर जे शरीर आपण प्रभू येशू ख्रिस्त ग्रहण केलं, जे रक्त प्याला म्हणून आपण ग्रहण केलं, आपल्याला त्या वधस्तंभावर दिसून येतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे शरीर विंधलं गेलं, जे रक्त त्या वधस्तंभावर वाहिलं गेलं, ते आपल्यामध्ये मिसळलं गेलं आहे. आणि त्या अद्भुत आणि परिपूर्ण अर्पणाकडे आपण जेव्हा लक्ष लावतो, त्याचं गांभीर्य आपण जेव्हा पाहतो तर ते अद्भुत आहे. देव जे काही करतो ते अद्भुत करतो. देव अद्भुत परमेश्वर आहे. केवळ बोलण्यात नाही तर सामर्थ्यानिशी बोलणारा आपला जिवंत देव आहे. आणि त्या देवाची लेकरं आपण असताना इकडे आपण पाहतो की परमेश्वराला, पिता परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्त म्हणते, माझ्या देवा माझा त्याग का केला? आणि इकडे पाहत आहे आपण की परमेश्वराला जो तो पिता म्हणत आहे, जो पिता आणि तो एक आहे, या समयी जेव्हा आपले पाप प्रभू येशू ख्रिस्तावर लादण्यात आले आहेत, त्यावेळेस अंधार पडलेला आहे. सुमारे 3 तास तिकडे अंधार पडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे, वचन सांगतं की अंधकार हे पापाचं प्रतीक आहे. आणि ज्या वचनाकडे आपण जाणार आहोत की रोमकरास पत्र 13 अध्याय 11 ते 13 वचन आपण काढून ठेवूया. रोमकरास पत्र 13 अध्याय 11 ते 13 वचन काढून ठेवूया. आणि तेव्हा आपण पाहतो त्या पाप जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वदेही घेतले, तेव्हा आपण पाहतो की अंधकार पसरलेला आहे, देशभर अंधकार पडलेला आहे. आणि त्या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा माझा त्याग तू त्याग का केला? आणि इकडे पाहतो की जे एक आहेत
पिता पुत्र आणि पवित्र आत्मा ते विभक्त होत असताना त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला किती वेदना होत असेल. पुत्राला पित्यापासून आणि पित्याला पुत्रापासून वेगळं होत असताना किती दुःख किंवा किती त्रासामधनं जावं लागत असेल. आज आपलं लेकरू जर कुठेतरी बाहेर असेल, एखाद्या पिकनिकला जरी असेल, एखाद्या परदेशात असेल, तरी देखील आपला जीव काय म्हणतो, माझं लेकरू तिकडे आहे, माझं लेकरू तिकडे आहे. आपल्याला ते अंतर देखील, जरी आज आपल्याकडे व्हिडिओ कॉल आहेत, आपल्याकडे सगळं आहे, तरी आपल्याला वाटतं की अरे माझं लेकरू तिकडे आहे. आणि इकडे आपण पाहतो जे स्वतः एक आहेत, पिता पुत्र आणि पवित्र आत्मा परमेश्वर, इकडे वधस्तंभावरती आपल्या तुमच्या आणि माझ्या पापांसाठी ते विभक्त काही काळासाठी आपल्याला दिसत आहे. आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, माझ्या देवा तू माझा त्याग का केला. अजून आपण वचनामध्ये जाऊया. रोमकारसपत्र 13 अध्याय 11 ते 13 मोठ्याने एकाने वाचा. रोमकारसपत्र 11 अध्याय. रोमकारसपत्र 13 अध्याय 11 ते 13. प्रेज द लॉर्ड. देवाला धन्यवाद असा. आणि इकडे आपण पाहते रोमकारस 13 अध्याय आणि 11 ते 13 वचनामध्ये, समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शास्त्र सामुग्री धारण करावी. अंधकाराची कामं काय करावी? काय करावी? जोरात बोला. अंधकाराची कामे टाकून द्यावी आणि काय धारण करावं? प्रकाशाची शास्त्र सामुग्री धारण करावी. दिवसा ढवळ्यास साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषय विलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देहवासना तृप्त करण्यास तरतूद करू नका. आपण इकडे पाहतो की अंधकाराची कामं जी आहेत ते पाप आहेत. आणि पापाबद्दल आपण वाचलेलं आहे की कुठले कुठले प्रकारचे पापामध्ये मनुष्य आहे. आणि जेव्हा आपण पाहतो की इकडे म्हटलेलं आहे की ती काय करून द्यावी? टाकून देण्यात यावी. एखादी गोष्ट आपण जेव्हा डस्टबिन मध्ये टाकतो तर ती घेतो का? घेतो का? असे नाही घेत. मग जर आपण ती कामं, मद्यपान असो, जे काही पाप असेल आपलं वैयक्तिक, ते जर आपण टाकून दिलेलं आहे तर तेच परत आपण जर करत असेल तर मग ती किती वाईट गोष्ट आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की अंधकाराची कामं टाकून घ्या आणि प्रकाशाची शास्त्र सामग्री काय करा? धारण करा. प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? जगाचा प्रकाश आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे केलं त्याचे शिष्य या नात्याने आपण देखील त्याची कृत्ये या जगामध्ये करावी. आणि त्याचं वचन आपल्याला परमेश्वर सांगतं की आपल्याकडे बघून स्वर्गीय पित्याचं काय व्हावं? गौरव व्हावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि इकडे परमेश्वराचं वचन सांगतं, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा. 14 वचन. आणि आपण वधस्तंभाकडे आता शिकलो की प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करणे म्हणजे काय? आपल्या पापासाठी मरणे. जे आपण वधस्तंभाकडे पाहतो, जे लाकडाने बनवलेलं आहे ते झाड, पापासाठी मरणे. आणि जे वधस्तंभावर परिपूर्ण अर्पण झालं प्रभू येशू ख्रिस्ताला, त्याला आपण धारण केलं. आपण आपले नेत्र बंद करूया. जे गीत गाणार ते पुढचे तयार राहतील. आपण आपले नेत्र बंद करूया आणि आपण जे परमेश्वराने आपल्याला शिकवले आहे जगिक दृष्टिकोनातनं आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं, की आपल्या पापांची आदला बदल कशी झाली. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने माझे पाप स्वदेही केले, खांब्यावर गेला आणि अर्पीला गेला. पण जे परमेश्वराने आता प्रकट केलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर आणूया
की ते वधस्तंभ नव्हे तर तो मी होते आणि माझ्यावर मी ख्रिस्ताला जर परिधान केला आहे, आज माझं तारण झालं आहे, तरी मी त्या पापांसाठी मेलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला मी परिधान केलेलं आहे आणि आज मी प्रकाशाची कृत्य करण्यासाठी जीवित आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर जेव्हा अर्पण केलं तेव्हा आपल्याला आपली नीतिमत्ता बहाल केली. प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता आपल्याला बहाल केली. जे आपण पापी होतो, पापामध्ये जन्म पावलेलो होतो, त्या आपल्या प्रत्येकाला प्रभू येशू ख्रिस्ताने नीतिमत्ता बहाल केली आणि प्रभू येशू ख्रिस्ताची नीतिमत्ता बहाल केली. देवाला आपण धन्यवाद देऊया, देवाला गौरव देऊया आणि आपण गीताकडे पुढे सादर होऊ. प्रभू येशूच्या नावात आमेन.
तेरा लहू बडा किमती है प्रभू. उत्तम रीतीने हर्षने हे गीत सादर केलेलं आहे आणि मिखाने गिटारवर त्याला साथ दिलेली आहे. आता आपण पुन्हा एकदा त्या वधस्तंभाकडे जाणार आहोत. वधस्तंभावरील प्रभू येशूच्या मुखातून निघालेला 5वा व 6वा शब्द आपण आपले पवित्र शास्त्र काढूया. योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 28 ते 30 वचने आपण वाचणार आहोत. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब लाकडात झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हणते आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. या दोन्ही वचनावरचं जे प्रगटीकरण आहे ते रेव्हरंड समर्पित कोपर्डे हे आपल्याला देणार आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाला गौरव असो, देवाला धन्यवाद असो. आणि या दोन्ही उद्गारांकडे आपण 5व्या आणि 6व्याकडे जेव्हा लक्ष लावणार आहोत तेव्हा 5वा उद्गार आपण काढूया. योहान कृष्ण वर्तमान याचा 19 अध्याय 28 वचन पुन्हा एकदा आपण वाचूया. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. आपण लक्ष देत असताना इकडे मला तहान लागलेली आहे. काय आहे? मला तहान लागलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते? मला तहान लागलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त पूर्णपणे मानव आणि पूर्णपणे देव आहे. काय आहे? पूर्णपणे मानव आणि पूर्णपणे देव आहे. आणि त्याकडे आपण शास्त्रभागाकडे जाऊया. फिलिप्पियस पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 11 वचन ज्याला सापडतील त्याने कृपया लवकर वाचा. फिलिप्पियस पत्र 2रा अध्याय 5 ते 11. फिलिपियन्स चॅप्टर 2 वर्स 5 to 11. प्रकट होऊन अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देव काय मानलं नाही? देवाच्या बरोबरीचे असणे हे हा लाभ त्याने मानला नाही. आपल्या लक्षात आहे की प्रभू येशू ख्रिस्त शब्द देही झाला. आपल्याला माहिती आहे की पूर्णपणे देव आणि तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. आणि इकडे वचनाकडे आपण लक्ष लावूया. 8 वचन सगळ्यांनी पहा बायबलमध्ये. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञा पालन करून त्याने स्वतःला लीन केले. आता आपण म्हणू की तो देव होता म्हणून त्याने वधस्तंभ सहन केला, असं आहे का? नाही. पूर्णपणे देव आहे, पूर्णपणे मानव आहे, पण मनुष्य प्रकृतीचे होऊन त्याने वधस्तंभ
वरती प्रभू येशू ख्रिस्ताचे अर्पण झालेलं आपल्याला पाहत आहे. मनुष्य प्रकृतीचे होऊन, जर मनुष्य आपण आहोत, आपल्याला जर वेदना होतात आहे, आपल्याला जर भूक लागते, आपल्याला जर तहान लागत आहे, आपण कित्येक वेळा पाणी पितो, कित्येक वेळा आपण बाहेर फिरून येतो, बसून बसून कंटाळा आला तर आपण बाहेर जातो आणि परत येतो. मनुष्य प्रकृतीचे आपण आहोत. आणि इकडे आपण पाहतो की वधस्तंभावर अर्पणाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने ते अर्पण कसं सहन केलं आहे, तर मनुष्य प्रकृतीचे होऊन सहन केलेलं आहे. आणि त्यांच्या दुःख सहनाकडे जे आपण लक्ष लावतो, जे रक्ताचे ओघ त्यांच्या शरीरातून वाहिले गेले, जे फटक्यांच्या द्वारे त्यांच्या शरीराचे जे चिंध्यासारखे शरीराचे मांस जो निघाला, त्याकडे जे आपण लक्ष लावतो, या अवस्थेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावरती खेळले गेलेले आहेत. त्यांच्या मस्तकी काट्याचा मुकुट आहे आणि त्यांनी ते सर्व काही मनुष्य प्रकृतीचे होऊन काय केलेलं आहे, सहन केलेलं आहे. आणि तेव्हा जेव्हा ते सहन करत आहेत, त्या अवस्थेमध्ये शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ते काय म्हणत आहेत, मला तहान लागली आहे. आता इकडे दोन अर्थ आपण घेऊ शकतो की मनुष्य प्रकृतीचे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ते काय करत आहेत, त्या वेदनांमध्ये जात आहेत, त्या त्रासांमधनं, त्या संकटांमधनं जात आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, तेव्हा त्यांना तहान लागली आहे. आणि दुसरी जी गोष्ट आपण आध्यात्मिकदृष्ट्या ग्रहण करू शकतो, तर प्रभू येशू ख्रिस्ताचे आपण काय पाहिलेले आहे की ताटातूट 4थ्या वचनामध्ये आपण पाहतो, एली एली लमा सबकतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. इथे आपण लक्ष देतो की देवाचं आणि प्रभू येशू ख्रिस्ताची ताटातूट झालेली इकडे आपल्याला लक्षात येते. आणि ती भूक देखील, ती तहान देखील प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त मला म्हणते, वधस्तंभावरनं म्हणते, मला तहान लागली आहे, म्हणजे मला उत्कंठा आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पित्याकडे जाण्याची आता काय लागलेली आहे, उत्कंठा लागलेली आहे, तहान लागलेली आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे जेव्हा आपण पाहतो, सर्व काही आपल्याला मिळतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताकडेच आपण पाहत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताकडेच आपलं लक्ष लावत नाही. आणि आपल्या जीवनामधले आपले प्रॉब्लेम्स असतील, आपल्या जीवनामधले संकट असतील, आपल्या जीवनामधले आजार असतील, आपल्या जीवनामधले कर्ज असतील, आपल्या जीवनामध्ये पैशाची टंचाई असेल, आपल्या जीवनामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल, मग ते लग्नासंदर्भात असो, कशा वैवाहिक जीवनात असो, कुठलाही असो, कुठल्याही व्यसनाचा प्रॉब्लेम असो, कुठल्याही बंधनाचा प्रॉब्लेम असो, त्या सर्व प्रॉब्लेम्सला आपण काय करत असतो, मोठं आणि मोठं आणि मोठं आपल्या जीवनामध्ये करत असतो. पण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, 9 वचन, फिलिप्पियर्स पत्र 2 अध्याय 9 वचन, यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. जे सर्वश्रेष्ठ नाव आहे ते कुणाचं आहे? 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 प्रभू येशू ख्रिस्त. आणि जेव्हा आपला देव एवढा मोठा आहे, जेव्हा आपला देव जिवंत आहे, मग आपल्या प्रॉब्लेमकडे आपण का पाहत? जे पाप आपण केले, जे अपराध आपण केले, ज्याचा दंडाज्ञा आपल्याला व्हायला पाहिजे होती, त्या शिक्षेशी आपण पात्र होतो, लायबल होतो, त्या शिक्षा, ते गुन्ह्याची शिक्षा प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सहन केलेली आहे. आणि त्याने देवाबरोबर त्याचं काही काळासाठी काय केलेलं आहे, नातं देखील इकडे काय झालं, अंतरलेलं आपल्याला दिसत आहे. आणि आता त्याला तहान लागली आहे, एक मनुष्य म्हणून देखील तहान लागलेले आहे, आणि एक आध्यात्मिक दृष्टिकोनातनं देखील देवपित्याकडे भेटण्याची प्रभू येशू ख्रिस्ताला काय झालेली आहे, तहान लागलेली आहे. आज आपल्याला आपण परमेश्वराचं वचन सांगतं, जे भुकेले आहेत, जे ताणलेले आहेत, त्या काय होतील, तृप्त होतील. आज आपल्याला देवाच्या राज्याची, वाढीची, देवाच्या गोष्टींची
भूक आणि तहान लागलेली आहे का? आज आपण त्या आध्यात्मिक दानांविषयी आपण भुकेले आणि तहानेला आहोत का? जे आध्यात्मिक दान पवित्र आत्मा परमेश्वर आपल्याला देतो आणि जे दानांबद्दल प्रभू येशू ख्रिस्त मी म्हणतो, मी जातो खरा पण तुमच्यासाठी सत्याचा आत्मा कैवारी पाठवतो, पवित्र आत्मा आपल्यासाठी पाठवतो आणि परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी जे चमत्कार केले त्यापेक्षा अधिक माझे शिष्य करतील. चमत्कार हे होणार कारण आपला जिवंत देव आहे. पण आज माझी तयारी आहे का? जर मला आरोग्य पाहिजे तर माझं लक्ष त्या वधस्तंभाकडे आहे का? यशा 53:5 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, काय म्हणतात, काय यशा 53:5 जोरात बोला. त्याच बसल्या फटक्याने आम्हास आरोग्य प्राप्त झाले. म्हणजे कुणाला बसल्या फटक्यांनी? प्रभू येशू ख्रिस्ताला बसल्या फटक्यांनी आम्हास काय झालेलं आहे? आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि ते आरोग्य देता जो आहे, वैद्यांचा वैद्य जो आहे, डॉक्टरांचा डॉक्टर जो आहे, राजांचा राजा जो आहे, प्रभूंचा प्रभू जो आहे, जो आपला निर्माण करता देव आहे. जेव्हा आपण मातेच्या उदरी होतो तेव्हा देखील गुप्तपणे घडण होत असताना परमेश्वरने आपल्याला पाहत होता, परमेश्वरने आपल्याला निर्माण केलं, त्याच्या गौरवासाठी निर्माण केलं. त्याला काय अशक्य आहे? त्याला आरोग्य देणं काय अशक्य आहे? त्याला कुठलाही आशीर्वाद आपल्याला देणं काय अशक्य आहे? पण ज्याच्या त्याच्या विश्वासाप्रमाणे आशीर्वाद देणारा आपला महान देव आहे. जर मी विश्वास ठेवतो अद्भुत चमत्कार करण्याची माझ्या जीवनामध्ये होण्यासाठी, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, तर तेवढ्या अद्भुत विश्वासाने मी त्याच्या पुढे जायला पाहिजे. जर माझ्यासमोर तेवढी अद्भुत मोठी परीक्षा जरी आली तर त्यामध्ये मी विश्वासाने पार झालं पाहिजे. कारण आपला देव हा विजयशाली ख्रिस्त आहे. त्या वधस्तंभावर त्याने विजय घोषित केला आहे. आणि जर आपण देवाचे लेकर आहोत तर आपण विजयी आहोत. आणि देवाने आपल्याला पापावरती विजय दिलेला आहे. आपण त्या मोहांपासून विजयी झालेलो आहोत. आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात त्या सर्व गोष्टींपासून विजयी झालेलो आहोत. आणि आपण आपल्या जीवनामध्ये आज जरी कुठलं संकट आहे, अडीअडचण आहे, तर त्याला आज आपण महत्त्व देत आहोत का? प्रभू येशू ख्रिस्त जसं त्या सर्पाला काय करत आहे? पायाखाली ठेचत आहे, तसं आपण त्या संकटाला तसं समजतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनामध्ये उंच करतो. अद्भुत जीवन, आपलं अद्भुत आशीर्वाद, अद्भुत आरोग्य, अद्भुत सामर्थ्य, अद्भुत ख्रिस्ती म्हणून आपण या जगामध्ये कसे अद्भुत प्रकाशाचे कारण होतो हे आपल्याला कळणारच नाही. आपलं हे जीवन, उठणं बसणं चालणं बोलणं हे एक आशीर्वादाचं, एक टेस्टमनीचं, साक्षींचं कारण होईल. आज जर ख्रिस्ताला मी परिधान केलेलं आहे, आज पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे, जर मी देवाचं मंदिर आहे, तर माझ्यामध्ये केवढं पवित्र हवं. मी पापासाठी काय केलं पाहिजे? परावृत्त व्हायला पाहिजे. पापापासून मी पळ काढला पाहिजे, देवाचं वचन सांगतं. आणि जर मी देवाचं मंदिर आहे, असं कुठलं मंदिर तुम्ही पाहता की त्याच्यामध्ये आपल्याला विचार करू शकतो की ते घाण असलं पाहिजे, की तिकडे अशुद्धता असली पाहिजे, का तिकडे पाप असलं पाहिजे? असं कुठलं मंदिर आपण कल्पना देखील करू शकत नाही. तर आपण स्वतः जर देवाचे मंदिर आहोत, देवाचं वचन आपल्याला सांगतं, तर आपल्या जीवनामध्ये पापाला, अशुद्धतेला, वासनेंना, विकारांना, व्यभिचारांना, गुटख्यांना, तंबाखूला, दारूच्या सवयींना, अशा व्यभिचारांना, मग ते मोबाईलच्या द्वारे असो, टीव्हीच्या द्वारे असो, आजूबाजूच्या परिसरामुळे असो, वैवाहिक जीवनाच्या व्यभिचारांमुळे असो, जे अवतीभोवती परिसर आहेत त्याद्वारेच आपल्या जीवनामध्ये असेल तर हे मंदिर शुद्ध कसं राहील? आज जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या अर्पणाकडे आपण पाहत आहोत, ते अद्भुत अर्पण यासाठी झालं की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं नीतिमत्व आपल्याला बहाल केलं. देवाने आपले लेकर म्हणून, आपल्याला मुले म्हणून, आपण आत्ताच वचन वाचलं जेव्हा बाळासाहेब संदेश देतो की आपण देवाची मुले आहोत, तर देवाची मुले आपला अधिकार आहे. आणि देवाला कसं आवडेल की त्याची मुलं हे पापाच्या कर्मांमध्ये आहेत, हे अंधकाराच्या कार्यांमध्ये आहेत. देवाला अपेक्षित आहे की आपण प्रकाशाची कृत्य करावी. आपण प्रकाशाची प्रजा आहोत. कुणाची प्रजा आहोत? प्रकाशाची प्रजा. म्हणजे कुणाची प्रजा आहोत? प्रभू येशू ख्रिस्ताची प्रजा आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे लेकर आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज जर आपण प्रकाशामध्ये चालत आहोत, देवाच्या वचनाने चालत आहोत, तर आपल्यामध्ये अंधकार, जगातील वाईट गोष्टी दिसल्या नाही पाहिजे. त्याच्यावर मात करणं म्हणजेच विजयी जीवन जगणं आहे. आणि ते माझ्या शरीराच्या, मी संकल्प केला आणि झालं असं होणार नाही. माझ्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे, मी त्याला सहाय्य मागितलं पाहिजे. पवित्र आत्मा परमेश्वर मला सहाय्य कर, प्रभू येशू ख्रिस्त मला सहाय्य कर की मी या पापावरती विजय मिळू शकत नाहीये, मला तू ते सामर्थ्य दे की मी ते विजय मिळू शकेल. नासरी येशूच्या नावात मी मागते.
जर माझ्या सिगरेटची सवय आहे तर मी देवाला मागितलं पाहिजे की देवा माझ्याकडनं माझ्या शरीराच्या वासनेमुळे मी पापी आहे, मला ती सवय सुटत नाही, मला तू ते सामर्थ्य दे की ती वासनाच नष्ट होऊ दे. डॉक्टर कधी कधी गेलं दारूचं व्यसन असेल तर ते औषध घेतलं की ते उलट्या होतात आणि मग वाटतं की आता त्या दारू पिलं तर उलट्या होतात, बाबा नकोच घ्यायला. पण परमेश्वराने आपल्याला ते सामर्थ्य दिलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात. आपल्याला डॉक्टरांकडे त्या गोष्टीसाठी, व्यसनांसाठी, पापांसाठी जाण्याची गरज नाही. व्यसनासाठी जर आपल्याला व्यसनमुक्ती केंद्र लागत आहे तर ती खेदाची गोष्ट आहे. देवाने ते सामर्थ्य दिलेलं आहे. त्या वधस्तंभावर आपले शाप, आपले सर्व रोग, आपले सर्व विकार, आपले सर्व बंधन प्रभू येशूने नाहीसे केलेत. आणि असा कुठला बंधन पापाचं आपल्याला जर आज अडवत असेल देवाचे कृत्य करण्यासाठी, देवाच्या राज्यामध्ये चालण्यासाठी, देवाच्या कार्यासाठी, तर ते पाप बंधन आज या गुड फ्रायडेच्या दिवशी, उत्तम शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या पायाखाली तोडवले पाहिजे आणि त्याच्यावरती नसरे येशूच्या नावात विजय मिळवला पाहिजे. आपण जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला सहाय्य मागू, आपल्या इच्छा असतील, आपले संकल्प असतील, प्रभू येशूचं सामर्थ्य त्यामध्ये असेल, त्या पापावरती आपण विजय मिळवू शकतो आणि आपण विजयशाली जीवन जगू शकतो. आज हे आपल्यासाठी आहे की आज मला जर आरोग्य पाहिजे तर मी यशा 53:5 प्रमाणे म्हणाल की त्याच बसल्या फटक्याने माझं आरोग्य प्राप्त झालंय. आणि मी केवळ म्हणालच नाही तर मी विश्वास ठेवल. आणि जेव्हा मी विश्वास ठेवल की प्रभू येशू ख्रिस्ताला बसल्या फटक्याने मला आरोग्य प्राप्त झालंय, ते आरोग्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज मी ते देवाचं जिवंत वचन आहे ते किती विश्वासाने ग्रहण करतो, किती विश्वासाने कबूल करतो, किती विश्वासाने माझ्यामध्ये लागू करतो, हे महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व आशीर्वाद आपल्याला देऊन ठेवले. देवाचं वचन इफिसी 1:3 मध्ये आपल्याला सर्व आध्यात्मिक दानांनी आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ठेवले. घ्यायचं काम तुमचं आणि माझं आहे. आणि ते घेण्यासाठी जी किल्ली आहे ते विश्वास आहे. मी किती विश्वासाने प्रभूपाशी समोर जातो. मी जर परीक्षांमध्ये आहे, मला वाटतं काय देवाचं नाव नाही घ्यायचं, चर्चला गेलं तर असं होतंय, इकडे गेलं तर असं होतंय, देवाच्या नावाने केलं शांत बसलं तर बरं होतंय, 4 चौघं बोलत आहे ना, न बोललं ना देवाबद्दल प्रभू ख्रिस्ता तर बरं वाटतंय, काही नो प्रॉब्लेम, नो टेन्शन. पण मी जर प्रभू ख्रिस्ताबद्दल बोललो, मला जर कोणी विचारलं तर मग तिकडे काहीतरी मला भीती वाटते. आपण जगातल्या सर्व गोष्टी ऐकून घेतो तेव्हा आपल्याला काही भीती वाटत नाही. पाप करतो तेव्हा काही भीती वाटत नाही. पापाचे कृत्य करतो तेव्हा भीती वाटत नाही. पापांच्या गोष्टी बोलतो तेव्हा भीती वाटत नाही. डोळ्यांनी बघतो तेव्हा भीती नाही वाटत. ऐकतो भीती नाही वाटत. चाहड्या करतो भीती नाही वाटत. पण जेव्हा देवाच्या बद्दल बोलायचं तेव्हा पण भीती वाटतो. अरे मी का प्रार्थना करू, 4 चौघं मला पाहतेत, पण माझा बंधू तिकडे आजारी आहे, मी चौकात उभा आहे, मग मी त्यासाठी प्रार्थना करू का नको करू? काय करू का नको करू? केली पाहिजे का नाही केली पाहिजे? का मी बघितलं पाहिजे अरे हे लोकांसमोर मी इथे चौकात उभा आहे, मग चौकात म्हणजे मध्ये नाही साईडला, आणि त्या बंधूला गरज आहे आणि त्यासाठी मी प्रार्थना करायची आरोग्यासाठी, तर नको, घरी जाऊन लावतो फोन. घरी एकटा असेल तेव्हा फोन करतो. पण जर त्या क्षणी जर परमेश्वराची इच्छा आहे की मी प्रार्थना करावी तर मी केली पाहिजे. आणि जर मी लाज बाळगत आहे तर देव प्रभू येशू ख्रिस्त देखील पित्यासमोर आपली काय बाळगल? लाज बाळग. जे प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारतील पृथ्वीवरती त्यांचा नाकार प्रभू येशू ख्रिस्त करेल. पेत्राने काय केलं? नाकारलं 3 वेळा, पण प्रभू येशू ख्रिस्ताने स्वीकारल्यानंतर सेवा करून घेतली नंतर. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपण पडू शकतो, पण पडलं तर पडूनच राहायचं का? उठवणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आपण देवाला हाक मारली तर हाक ऐकणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे, कारण त्यांनी आपल्यावर प्रीती केली आहे. काय केली आहे? प्रीती केली आहे. आणि अगाध प्रीती परमेश्वर करणारा आपला देव आहे, आपला जिवंत देव आहे. आणि वेळेच्या अभावी आपण जास्त बघणार नाही, पुढच्या उद्गाराकडे आपण जाणार आहोत. 6वा उद्गार आहे योहान कृष्णवर्तमान 19:30 वचन. येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले. काय म्हटले? पूर्ण झाले आहे. आज आपल्याला खूप चांगलं वाटतं, आपण प्रार्थना करतो. मला फॉरेनला जायचं होतं, उदाहरण, प्रभूने मला फॉरेनला नेलं, देवाने माझी प्रार्थना ऐकली, माझं प्रार्थनेचं उत्तर दिलं, पूर्ण झालं माझे प्रार्थनेचं. बरोबर आहे. मला आरोग्य पाहिजे होतं, परमेश्वरने मला आरोग्य दिलं, परमेश्वरने ते पूर्ण केली प्रार्थना. मला पैसे पाहिजे होते, पैसे परमेश्वर पूर्ण गरज केली, पूर्ण झालं. हालेलुया. आपण जगामधल्या गोष्टींसाठी देवाकडे हाक मारतो आणि ते देव परमेश्वर ऐकतो देखील. हालेलुया. पण परमेश्वरने आपल्या जगिक गाडी, बंगला, पैसा यासाठी पाठवलंय का? काय वाटतं?
इकडे मंडळी लक्ष द्या. काय प्रश्न विचारला? ऑनलाईन जे आहेत ते देखील काय प्रश्न विचारला? देवाने आपल्याला जगामध्ये आपल्याकडे गाडी असावी, बंगला असावा, पैसे असावा, नोकर चाकर असावे म्हणा, किंवा उत्तम नोकरी असावं, उत्तम प्रोफेशन असावं, मी डॉक्टर असावं, मी लॉयर असावं, मी फलाना असावं, मी बिस्ताना असावा, किंवा मी XYZ असावं, की मी खूप पॉप्युलर असावा, किंवा मी हे असावं म्हणून पाठवलं असं वाटतं का? काय वाटतं? सिंपल आहे. देवाने त्याच्या गौरवासाठी आपल्याला निर्माण केलेलं आहे. मग भले मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, भले मी गरीब आहे, भले मी श्रीमंत आहे, माझ्याद्वारे देवाचं गौरव व्हायला पाहिजे. आज माझ्याकडे जर पैसे नाही याचा अर्थ मी आशीर्वादित नाही असं नाहीये. देवाने आपल्याला आशीर्वादित केलं आहे. देवाची मुले आपण आहोत. देवाने आपल्याला तारण बहाल केलेलं आहे. आणि जर आपण त्या स्वर्गीय काय आहोत, नागरिकत्व आपल्याला बहाल दिलं आहे, देवाच्या राज्याचे आपण वाटेकरी आहोत, देवाची मुले आपण आहोत, तर आपण आशीर्वादित आहोत. जगातले धन दौलत काय होईल? परमेश्वर वचन सांगतं की गंज लागून ते काय होतील? खराब होतील. हालेलुया. तर आपलं लक्ष कुठे लागलं पाहिजे? तर स्वर्गीय गोष्टींकडे आपण काय केलं पाहिजे? आपलं चित्त लावलं पाहिजे. पण आज हा प्रश्न तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी देखील आहे की मी आज माझ्या घरासाठी मला नवीन घर घेता यावं, मला गाडी घेता यावी, माझा बिझनेस आणि माझं हे आणि माझं ते, यासाठी मी प्रार्थना करत बसलोय. करायला पाहिजे, त्यासाठी काही हरकत नाही. पण त्यासाठीच मी जर प्रार्थना करत बसलोय आणि देवाच्या गोष्टींकडे, देवांच्या आध्यात्मिक दानांकडे, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी, देवाच्या सुवार्ता प्रसारासाठी जर माझं लक्ष नाही, जर माझ्या मनामध्ये स्थानच नाही, तर मी ख्रिस्ताचा लेकरू कसा, मी देवाचा लेकरू कसा? एक आई वडील आहे, ते कुटुंब आहे, जर त्या आई वडिलांची त्या लेकरांना जर कदर नाही, किंमत नाही, जाणीवच नाही, तर ती लेकरं काय कामाची? आपण ऐकलं की काही वृद्धाश्रमामध्ये आई वडिलांना नेऊन ठेवतात. प्रेम नाही, प्रीती नाही. जर आपल्याला देवाची प्रीती आहे तर देवाचं वचन आपल्याला सांगतं की आपण त्याच्या आज्ञा पाळू. काय करू? आज्ञा पाळू. नुसतं आय लव्ह यू जीसस, आय अडोर यू मास्टर तेवढं म्हणून चालेल का? आणि मी माझं काही करेल जगामध्ये, चालेल का? नाही चालणार. जर मी देवाचं लेकरू आहे, जर मी देवावर प्रीती करतो, देवाचं वचन मला स्पष्ट सांगतं की मी त्याच्या आज्ञा पाळले पाहिजे. जर मला माझ्या देवाबद्दल प्रीती व्यक्त करायची तर मी त्याच्या आज्ञा पाळले पाहिजे. जर मला माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद मोकळे पाहिजे तर मला विश्वास ठेवला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने प्रत्येक आशीर्वाद आपल्याला देऊन ठेवलेला आहे. घ्यायचं कसं आपल्याला कधी कधी कळत नाही. कळलं तरी आपण त्याच्या मध्ये काय करत नाही, त्याच्या मध्ये पुढे पुढे चालत नाही. आपण अर्ध्यामध्ये काय करतो? गिव्ह अप करून टाकतो, सोडून देतो. जाऊ दे, देव करेल ना, देवाला माहिती आहे ना. नाही, पण परमेश्वराचं कडे जेव्हा आपण ध्यास लावतो, आपण परमेश्वराच्या कडे मागितलं पाहिजे. प्रेषित देखील काय करत होते? वाट बघत होते, पेंटिकॉस्ट दिवसाची वाट बघत होते. मग पवित्र आत्मा उतरला अग्नीसारखा. हालेलुया. केडगावमध्ये आपण पाहतो, आंटी आहेत आपल्यामध्ये भरपूर, अजून बहिणी भाऊ आहेत. केडगावमध्ये काय पाहतो? अग्नी दिसला, पवित्र अग्नी, परमेश्वराचा अद्भुत. त्यांनी जर मागितलं नसतं, त्यांनी जर संजीवन मागितलं नसतं तर ते मिळालं नसतं. आज मी जर माझ्या देवाला मागत नाही की देवा माझा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घे, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी मला उपयोगात आण, देव आपला परमेश्वर उपयोग करून घेणार नाही. मी खूप टॅलेंटेड आहे, मी खूप भारी आहे, मला खूप बोलणं चांगलं येतं, मला खूप चांगलं गाणं येतं, मला चांगलं वाजवता येतं, मला सगळं भारी भारी येतं म्हणून परमेश्वर आपला उपयोग नाही करणार. जगामध्ये खूप पॉप्युलर होऊ आपण, खूप नाव मिळू, छान छान, व्हेरी गुड, प्रेज गॉड. पण जर मला देवासाठी कार्य करायचं आहे तर परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण जेव्हा पाहतो तर लीन आणि नम्र अंतकरणाने परमेश्वराकडे सादर व्हायला लागतं. आपण जे वचन पाहते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचे व त्यागाचे उदाहरण, फिलिप्पियस पत्र याचा 2 अध्याय 5 ते 11 वचन लिहून ठेवा. आणि तेव्हा आपण पाहते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नम्रतेचे आणि त्यागाचे उदाहरण. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण पाहत आहोत, लीन आणि नम्र होऊन जेव्हा आपण म्हणतो की प्रभू मला तू शिकव, मला तुझ्या दानाने भर, मला उपयोगात आण, परमेश्वर आपल्याला अद्भुतरीत्या आशीर्वाद देत असतो. योहान 3:16 काय आहे? यासाठी की प्रेज द लॉर्ड. आणि ह्याला काय म्हणतो आपण? देवाची प्रीती. आणि दुसऱ्या शब्दात आपण जर म्हटलं तर आगापे लव.
इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर आगापे प्रीती म्हणतो आपण. आणि काढूया पहिले करंत याचा 13वा अध्याय आणि 4 ते 8 वचनापर्यंत आपण पाहूया. मोठ्याने वाचा कृपया. हा 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 बस. थँक्यू सिस्टर. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आपण पाहतो, आगापे प्रीतीकडे जेव्हा पाहतो, अगाध प्रीतीकडे जेव्हा लक्ष लावतो, तर ती प्रीती आपल्याला दिसून येते. काय लिहिलंय 4थ्या वचनामध्ये? प्रीती सहनशील आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? सहन केलेलं. आपण या वचनाकडे जात असताना मी विनंती करतो, ज्यांना शक्य ते उभे राहतील. प्रीती सहनशील आहे. प्रीती काय आहे? नंतर म्हटलंय परोपकारी आहे. जे शक्य ते उभे राहावा, ज्यांना शक्य नाही ते बसू शकतात. प्रीती बडाई मारत नाही आणि फुगत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आपण जेव्हा पाहतो की सहनशील प्रभू येशू ख्रिस्त आहेत, त्यांनी आपल्यावर परोपकार देखील केले आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपला हेवा केला नाहीये आणि बढाई देखील मारले नाही की मी वधस्तंभावर गेलेलो आहे, तुमच्यासाठी गेलेलो आहे, तुम्ही कसे वागतायत, असा देखील प्रश्न कुठे प्रभू येशू ख्रिस्ताने विचारलेला आपल्याला आढळत नाहीये. फुगत देखील नाहीये. पण आपल्या जीवनामध्ये आपण काय करतो? आपण जर ह्या सगळ्या गोष्टी काही थोडं जरी केलं तर आपण काय करतो? किती उपकार केले दाखवतो. कधीतरी हेवा करतो, कधीतरी बढाई मारतो, कधीतरी फुगून बसतो. पुढे काय लिहिलंय? ते गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वार्थ पाहिला नाही, तर आपल्याला प्रीतीस्तव त्याने अर्पण केलं आपल्यासाठी. ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. आणि प्रभू येशू ख्रिस्त मार्ग, सत्य व जीवन आहे. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी अंतर देत नाही. आणि आपण पाहतो की आज देखील प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? सर्वांची काय करते? आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. आपल्याला असं वाटतं एवढं पाप चाललंय, एवढं हे चाललंय, तेवढं चाललंय, 2 मिनिटं उभं राहायला काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं बसून बसून पाय दुखतात, कधी कधी उभं राहू शकतो ज्याला शक्य. आपण पाहतो की प्रीती कधी अंतर देत नाही आणि सर्व संबंधाने धीर धरते. प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहेत? तुमच्या आणि माझ्या संबंधाने देखील काय करत आहेत? पेशन्स ठेवते, धीर धरतात. काय करत आहेत? जोरात बोला. धीर धरते. आपल्याला वाटतं पाप आहे, सगळी मलिनता आहे, सगळीकडेच असा घाणेरडा कारभार आहे, मग प्रभू काय येत नाही? प्रभूचं येणं लवकर होऊ दे, या वेदनांपासून तर सुटका मिळावी, किंवा या महागाईपासून सुटका मिळावी, किंवा ज्याचे ज्याचे कारण काय असतील ते. प्रभूचं येणं जवळ आले आपण म्हणतो, पण आपण काय म्हणतो की लवकर होऊन जाऊ दे. म्हणजे काय? आपण मोकळे. काय हो? मोकळे, टेन्शन फ्री लाईफ. आणि ती एकदाच होती. कुठे? मट्टी सायावर मातीमधनं आलो आणि मातीमध्ये मिळाल्यानंतर. आणि जेव्हा पाहतो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपण, प्रभू येशू ख्रिस्त आज देखील आपल्यासाठी धीर धरते. जे अजून ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त धीर धरते. जे अजून देखील पाप वासनामध्ये आहेत, व्यभिचारांमध्ये आहेत, व्यसनांमध्ये आहेत, बंधनांमध्ये आहेत, ज्यांचे प्रियजन, कुटुंबीय, ज्यांचे नातेवाईक आज देखील त्या अंधकार आणि अंधकारांच्या कार्यामध्ये आहेत, त्यांच्या संदर्भात आज प्रभू येशू ख्रिस्त धीर धरते, आशा धरते की माझ्या लेकरांनी माझ्याकडे वळावं. पित्याने आकसल्याशिवाय माझ्याकडे कोणी येत नाही, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो. आणि पवित्र आत्मा प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन येतो. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त तुमची आणि माझी वाट पाहते. आज जर मला वाटतं की मी खूप धार्मिक आहे तर मी विचार करावा. आज जर मला वाटतं मी खूप चांगला गॉस्पेल सिंगर आहे तर मी विचार करावा. आज जर मला असं वाटतं की मी खूप चांगला पाळक आहे तर मी विचार करावा. आज मला जर वाटतं मी खूप मोठा संदेष्ट आहे तर मी विचार करावा. आज जर मला वाटतं की मी खूप मोठा काहीतरी आहे तर विचार करावा. कारण परमेश्वर आपल्याबद्दल काय अपेक्षा बाळगतो हे जास्त महत्वाचं आहे, ना की मी माझ्या स्वतःबद्दल किती गर्व बाळगतो किंवा मी किती स्वतःला शहाणा समजतो.
परमेश्वर अद्भुत कार्य करणार देवाची योजना आपल्या जीवनामध्ये कधी पूर्ण होईल, जेव्हा मी त्याला सरेंडर करेन. आणि जेव्हा परमेश्वरला आपण सरेंडर करतो, पवित्र आत्मा परमेश्वर आपला ताबा घेतो, पवित्र अग्नीच्या बाप्तिस्मा आपला होतो आणि मग परमेश्वर अद्भुत सेवा कार्य घडून आणतो. प्रेषितांना देखील पवित्र आत्मा परमेश्वराने दिला होता, पण पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र अग्नीच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला. हालेलुया. आणि जर आपली इच्छा आहे की परमेश्वराने आपला उपभोग देखील करून घ्यावा, आपल्या देवाच्या गौरवासाठी वाढवावं आणि परमेश्वराच्या साठी आपण उपयोगी दास आणि दासी असावं, तर परमेश्वराचं वचन, अद्भुत जिवंत वचन आपल्याला त्याप्रमाणेच चालणं, त्या आज्ञा पालन करणं आणि पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरून वाहणं, त्याप्रमाणेच चालणं हे महत्वाचं आहे. जे पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवले जातात तितके देवाचे पुत्र आणि कन्या आहेत, क्लॉजेस आहेत, त्याकडे आपण कधी कधी लक्ष देत नाही. तारण परमेश्वरने बहाल केलेला आहे, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, परमेश्वराचं वचन सांगतं. काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. आपले नेत्र बंद करूया. आपण त्यानंतर सिस्टर निर्मळ देणार आहोत आणि पुढील संचलन आणि नंतर 7वा उद्गार आपले पाळकसाहेब घेणार आहेत. आपले नेत्र बंद करू, आपण छोटीशी प्रार्थना करूया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. परमेश्वर माझ्या पूर्ण झाले आहे आणि परमेश्वर जे परिपूर्ण अर्पण त्या वधस्तंभावर तू अर्पण केलं प्रभू येशू ख्रिस्ता, त्याबद्दल मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वर तुझ्या वचनाची सेवा दिली म्हणून तुझे कोटी कोटी धन्यवाद देतो प्रभू. ज्या कोणापर्यंत परमेश्वर मंडळीमध्ये ऑनलाईन परमेश्वर वचन पोहोचते प्रभू, त्या प्रत्येकाला तू परमेश्वर ज्यांना आरोग्य पाहिजे त्यांचं आरोग्य बहाल कर परमेश्वर. जे मनातून सुटका मागते परमेश्वर त्यांना येशूच्या सुटका बहाल कर परमेश्वर. आणि तुझं वचन सांगतं परमेश्वर, मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल आणि जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. प्रभू येशू ख्रिस्ता प्रत्येकाला परमेश्वर येशूच्या तू बंधनातून आजाद कर परमेश्वर. प्रत्येकासाठी परमेश्वर दैवी आरोग्य, स्वर्गीय आरोग्य नसरे येशूच्या नावात मी रिसीव करतो परमेश्वर. प्रत्येक दुःखनायकासाठी आरोग्य आणि जीवन नसरे येशूच्या नावात मी बहाल करतो देपा. परमेश्वर तुझं अद्भुत सामर्थ्य, तुझी अद्भुत योजना प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू परमेश्वर होय परमेश्वर प्रकट कर. दृष्टांताच्या द्वारे, स्वप्नाच्या द्वारे परमेश्वर, वचनाच्या द्वारे तू बोल आणि परमेश्वर एक गौरवी जीवन परमेश्वर, एक उपयोगी जीवन, एक आशीर्वादित जीवन आणि परमेश्वर तुला मान महिमा गौरव देणारं जीवन आमच्या द्वारे परमेश्वर जगण्यात यावं, यासाठी परमेश्वर पवित्र आत्म्या देवा तू सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्ता आम्हाला तू सहाय्य कर. आज आम्ही तुला हाक मारत असताना प्रभू तुला गौरवतो, उंचावतो, धन्यवाद देतो. प्रत्येक आशीर्वादन बल उपकार म्हणतो आणि प्रभू तुझ्या वधस्तंभाकडे प्रभू परमेश्वर लक्ष लावत असताना जे परिपूर्ण तू अर्पण केलं त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद देतो. आमच्या पापांची तू क्षमा केली आणि प्रभू परमेश्वर आपलं नीतिमत्व तो आम्हाला बहाल केलं म्हणून धन्यवाद देतो. प्रभू येशू धन्यवाद देतो. Therefore I tell you whatever ask for in prayer, believe that you receive it and it will be yours. Mark 11:24. If you dwell in me and my words only you ask whatever you want, it will be done for you. John 15:7. बलाने नव्हे पराक्रम नव्हे तर माझ्या आत्म्याने करसे दिला असण्यास परमेश्वर तुझे खर्च आरसा. ही प्रार्थना विनंती धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतोय पा म्हणून तुम्ही स्वीकार करा. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. एक सोलो गीत आता आपण ऐकणार आहोत आणि मी मिखाला विनंती करते की त्याने पुढं यावं. Hello, check. Hello, check. Mic testing. प्रेज द लॉर्ड. मी आपल्यासमोर एक गीत सादर करत आहे आणि गीताचे बोल आहेत, तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा.
तर या गीताच्या द्वारे आपण परमेश्वराला धन्यवाद देतो, त्याची स्तुती. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा, तेरी सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा. हड्डियों में जा जो ना हो, यीशु का खून मांग ले. दर्द बया जो ना हो, यीशु का खून मांग ले. दिल को सुकून जो ना हो, यीशु का खून मांग ले. दिल को सुकून जो ना हो, यीशु का खून मांग ले. बहता लहू, बहता लहू, बहता लहू देता है हमको शिफा. तेरे लहू के वसीले होंगे पाप क्षमा. तेरी सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा. लहू की कीमत जरा मरियम की ममता से पूछ. इकलौते बेटे का दान पाक यहोवा से पूछ. पूरी शिफा का पैगाम कांटों से कोड़ों से पूछ. पूरी शिफा का पैगाम कांटों से कोड़ों से पूछ. पाक लहू, पाक लहू, पाक लहू हमको भी देता दया. सोने और चांदी से भी यीशु का खून कीमती. घोड़ों और रथों से भी यीशु का खून कीमती. रिश्तों और नातों से भी यीशु का खून कीमती. रिश्तों और नातों से भी यीशु का खून कीमती. जिंदा लहू, जिंदा लहू, जिंदा लहू हमको भी देता बना. तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा. तेरी सलीब से यीशु पा गए रोगी शिफा. तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा. थैंक यू. प्रेज द लॉर्ड. अतिशय सुंदर रीतीने मिखाने गीताचं सादरीकरण केलेलं आहे आणि त्याला साथ देणारे हर्ष आणि चंदनशिव अंकल यांनी देखील सुंदर रीतीने त्यांना साथ दिली. धन्यवाद परमेश्वराला.
आता आपण 7व्या शब्दाकडे जाणार आहोत. प्रभू येशूने वधस्तंभावर उच्चारलेला 7वा शब्द. आपण आपले पवित्र शास्त्र उघडूया. लूक शुभवर्तमान अध्याय 23. लूक शुभवर्तमान अध्याय 23 44 ते 46 हे वचन आपण वाचू. हेडिंग आहे येशूचा मृत्यू. हॅलो हॅलो हॅलो. आता सुमारे 2 प्रहर झाले आणि सूर्यप्रकाश नाहीसा होऊन 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशभर अंधार पडला आणि पवित्र स्थानातील पडदा मधोमध फाटला. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. हे शेवटच्या शब्दावरचं विश्लेषण प्रगटीकरण पाळकसाहेब रेव्हरंड सुधीर चव्हाण हे आपल्याशी देवाच्या वचनातून बोलणार आहेत. धन्यवाद. थँक्यू सिस्टर. अनेक जण म्हणतात पाळकसाहेब पूर्ण झाले म्हटल्यानंतर पूर्णच करून टाकत तुम्ही. 7व्यापर्यंत जायचं नाही, ते जरा आमची ताकद, कॅपॅसिटी, क्षमता. मी एकदा एक संदेश द्यायला एका मंडळीमध्ये गेलो आणि 6वा उद्गार सुरू केला. पूर्ण झाले असं मी म्हटलं आणि प्रार्थना करायला बसलो आणि 7वा उद्गार सुरू केला तर मी बघितलं मंडळीच गायब सगळे. बरं म्हटलं, अहो फाळकसाहेब एक राहिला ना, पूर्ण झाले म्हणजे काय? अहो म्हणे तसं नाही फाळकसाहेब, ते काय झाले, पूर्ण झाले म्हटल्यानंतर नळच आले म्हणे. आमच्याकडे आठवड्यातून एकदाच येतो पाणी. आता आम्ही आहे ना तहान लागल्यापासूनच वाट बघत होतो आणि पूर्ण झाले असं वाटतंच रांग लागते. फाळकसाहेब आठवड्यातून एकदा येते. थोडंसं आपण जरा ब्रेक घ्या, मध्ये पाणी बिणी प्या, जरा काहीतरी खाऊन घ्या, येतात तासभरात परत येतील 7व्या शब्दासाठी. अहो म्हटलं पण पूर्ण झाले, मला वाटलं सगळे पळून गेले पूर्ण झाले म्हणून. अनेकदा अनेक लोकांना जग व जगातल्या गोष्टीमुळे काय होतं की काही गोष्टी किती लवकर पूर्ण होतील याकडे त्यांचा कला असतो. आणि शेवटलं जे वचन आहे की सदोदित समर्पित जीवन म्हणजे कॉन्स्टंटली डेडिकेट लाईफ, की तुम्हाला आणि मला शेवटपर्यंत स्थिर राहणं हे अतिशय गरजेचं आहे. पाळकसाहेबांनी देखील सुंदर असा विश्लेषण करत असताना, संदेश देत असताना सांगितलं की जो शेवटपर्यंत टिकेल तोच सरेल. आपण 2020 बघतो, जेव्हा शेवटला ओव्हर जेव्हा येतात तेव्हा जोरदार धुलाई सुरू होऊन जाते. आउट हो गया तर आउट हो गया, लेकिन 20 ओव्हर पूर्ण व्हायच्या अगोदर जेवढे रन काढता येईल तेवढे काढा. जास्त वेळ घेणार नाही, जास्त रन नाही काढणार मी तुमचे. परंतु एक बाब लक्षात ठेवा की हे बाप्पा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, असे बोलून त्यांनी प्राण सोडला. त्यांनी प्राण सोडला. हो प्रियानो, अतिशय महत्वाची बाब आहे. 7वा उद्गार आहे. आपल्याला माहिती आहे की आठवड्याभर आपण काम केल्यानंतर 7वा दिवस आपल्याला फार आवडतो. कोणता दिवस असतो? रविवार आवडतो. रविवार आवडतो. लोळतो आपण, उशिरा उठतो. हळूहळू गव्हर्नमेंटने म्हटलं नाही 7 दिन नाही, 6 दिन का 6 डे इन वीक पाहिजे. मग 6 दिवसाचं 2 दिवस लोळायला मिळाले. आता युरोपियन कंट्रीमध्ये तर आता आपण बघितले तर शेवटले 3 दिवस देखील विश्रांतीचे आता केले. काम खूप आहे, लोड खूप आहे, वर्कलोड खूप आहे, टेन्शन खूप आहे, अभ्यास खूप आहे. आणि मग त्यामुळे जेव्हा रविवार येतो तेव्हा आपल्याला अतिशय आनंद होतो. लेकरांना अतिशय खुश होतंय, मम्मी देखील खुश होते. रोज सकाळी उठायचा, डबा बनवायचा, धावपळ करायची, रिक्षा आली, रिक्षा गेली, अरे आता आज आराम, उठ, आरामाशी उठा, डॅडी तुम्ही पण उठू नका, तुम्ही देखील आराम करा, आज विश्रांतीचा दिवस आहे. आराम हा आपल्याला आवडतो. येशू ख्रिस्त आणि परमेश्वर जेव्हा सृष्टीचं निर्माण करत होता, पहिला दिवस आवडला देवाला जे काही निर्मित, दुसरा दिवस देखील सर्व काही आवडलं, तिसरा, चौथा, 5वा, 6वा प्रत्येक गोष्ट निर्मित केली ती उत्तम आहे असं परमेश्वराने म्हटलं. आणि 7व्या दिवशी काय केलं त्याने? विश्राम. 7वा दिवस काय केलेला? विश्राम. आपण म्हणतो 7वा दिवस विश्राम केला,
परंतु कॅलेंडरकडे जर आपण बघितलं तर आज 7वा दिवस रविवार नाही. 7वा दिवस हा पहिला दिवस रविवार. प्रियांनो, 6 दिवस पर्यंत परमेश्वराने काम केलं आणि 7वा दिवस परमेश्वराने आपल्या निर्मितीच दिला. आदाम म्हणावाला, आता तू कामाला लाग. प्रेज द लॉर्ड. 6 दिवस मी काम केलेलं आहे, आता 7वा दिवस मी तुझ्या हाती देत आहो. इथून तुझी ड्युटी सुरू होते. आदाम हवाची ड्युटी 7 दिवसापर्यंत तो बसलेला होता, पण जसंच देवाने पूर्ण केलं असं म्हटलं, तो कामास लागलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे एकच लक्षात ठेवा, 7वा दिवस हा जरी देवाच्या दृष्टिकोनातून विश्रांतीचा काळ आहे, परंतु तुमच्या आणि माझ्यासाठी विशेष हा आशीर्वादित झाला. त्यामुळे धन्यवाद देण्याचा और नवीन जो आठवडा आपल्या जीवनात येतो, तो मला, माझ्या घराला, माझ्या आत्मिक जीवनाला, माझ्या घरासाठी आशीर्वादित ठरावा, यासाठी आपण आपला समय रविवार हा देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या हाती सोपवायचं? येशूने आपला आत्मा कोणाच्या हाती सोपवला? आम्ही आपला रविवार कोणाच्या हाती सोपवतो? झोपेच्या हवाली, खाणे पिणे के हवाली, मौज मजा, एंटरटेन, हे गरजेचं आहे. यस, मी बिलकुल त्याच्या नाकारत नाही. परंतु काही वेळ, रविवारचा दिवस काही वेळ आपण जर देवाच्या हवाली केला, स्वाधीन केला, तर निश्चितच आपला पूर्ण आठवडा देव आशीर्वादित करेल. परंतु आपण अनेकदा त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवतो आणि ह्या गोष्टीकडे बघतो, मी खूप काम केलं, मी खूप थकलो, मी खूप टेन्शन मध्ये, आता मी जरा विश्रांती घेतली म्हणजे मला एक नवीन एनर्जी मिळेल. येशू ख्रिस्ताला 2 रिंग देण्यात आले. क्राइस्ट चर्च मध्ये मी असताना माझ्या एक एल्डरने विचारले, पाळक साहेब, ते 2 रिंग देण्यात दिलेले आहे येशू ख्रिस्ताला, त्याच्याबद्दल जरा काहीतरी आम्हाला सांगा. मी उघडायला लावणार नाही, परंतु आपण घरी जाऊन अभ्यास करा. सर्वप्रथम येशू ख्रिस्ताला आंब मिश्रित द्राक्षरस देण्यात आला आणि तो जेव्हा येशूच्या तोंडाच्या जवळ नेला, त्याने चाखला आणि त्याने तो ग्रहण केला नाही. काय केला नाही? त्याने स्वीकार नाही केलेला. आंब मिश्रित द्राक्षरस त्याने स्वीकार केला नाही. आता हा आंब मिश्रित द्राक्षरस म्हणजे असं तरी काय? हा आहे पेन किलर. साध्या भाषेमध्ये काय म्हणतो आपण त्याला? पेन किलर. जेव्हा ह्या वेदनातून, या संकटातून, या समयातून, या क्लेशातून तुम्ही जात आहे, हे असह्य वेदना, याची आपण कल्पना करू शकत नाही. एवढं दुःखातून, वेदनेतून आणि अवमानीय यातनेतून येशू जात असता आणि ओरडत आहे तो की देवा देवा, तू माझा का त्याग केला? तेव्हा कोणाला तरी दया आली, त्यांनी म्हटलं नाही, सगळ्यांसाठी हे, तर ह्याला पण आपण देऊया. पण येशूने चाखला, त्याला लगेच लक्षात आलं की हे पेन किलर आहे आणि या पेन किलर मुळे माझ्या यातना, माझ्या वेदना कमी होणार आहे आणि हे काम परिपूर्ण होणार. प्रेज द लॉर्ड. आणि दुसरा, आता आपण यामध्ये जेव्हा बघतो 7व्या ह्याच्यामध्ये, 4थ्यामध्ये बघा, 4था जो होता मत्तय 27 आणि 34 मध्ये लिहिलं, त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस प्यावा दिया, मग तो चाखून पाहिल्यावर तो त्याला पियेना. परंतु योहान कृष्ण शुभवर्तमानामध्ये आपल्याला 6व्या शब्दाच्या अगोदर दिसतं की त्याला काय दिलेलं आहे? आंब दिलेला आहे आणि तो प्याला आणि मग म्हटलं पूर्ण झालेले आहे. काय झालेलं आहे? पूर्ण झालेलं. हो प्रियांनो, येशूला तो दिवस, ते यातना गुंगीमध्ये, रिपीट करतो, गुंगीमध्ये काढायचा नव्हता. अनेकदा अनेक लोकांच्या बद्दल म्हणता, हो पाळक साहेब झोपेतच गेले होते, काही बोलताही आलं नाही आम्हाला त्यांच्याबरोबर, खूप त्रास होत होता, डॉक्टरने दिले इंजेक्शन, गुंगीतच गेले ते, बरं झालं, आम्हाला त्यांचं दुःख बघवत नव्हतं. येशूला गुंगीत, पेन किलरच्या या सर्व वेदनेमध्ये, सुन्न अवस्थेमध्ये जायचं नव्हतं, तर त्याला पूर्ण वेदना सहन करत देवाची योजना पूर्ण करायची होती. प्रेज द लॉर्ड. परंतु आमचा 7वा दिवस गुंगीत जातो. तुम्ही म्हणा पाळकता बरोबर पकडते भाई, धीरे धीरे. आपला 7वा दिवस, अभी हम बोलेंगे, जरा त्याने नाही घेतला तर ठीक आहे, हम तो लेते ना भाई, अरे बहुत टेंशन रहता भाई.
आमचं आम्हालाच माहित आहे. हो प्रियांनो, प्रभूने तुम्हाला आणि मला बळ आणि ताकद दिलेली आहे. आज आपण वधस्तंभाकडे जात असताना निश्चितच येशूने शेवटला जो ड्रिंक घेतलेला आहे त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे की तेव्हा तो ओरडून म्हणाला. सेकंड जो ड्रिंक आहे त्याला म्हणतात एनर्जी ड्रिंक. आजकाल खूप आपण ऐकतो सगळीकडे एनर्जी ड्रिंक, एनर्जी ड्रिंक. येशूला आता त्याची एनर्जी संपत आलेली होती. ते की चाकत रक्त वाहून राहून, पाणी वाहून राहून आता त्याची शक्ती संपत, आणि आता त्याला एक घोषणा करायची होती. आणि त्या घोषणेच्या द्वारे काय होणार होतं, एक अद्भुत कार्य होणार होतं. आणि ती घोषणा करण्याकरता त्याला आता ताकद आणि बळ हवं होतं. त्यामुळे आता हा जो आम दिलेला आहे तो त्याने स्वीकार केला. आता एक ताकद आली आणि तो ओरडून म्हणतो आहे आता पूर्ण झालेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पूर्ण झालेलं म्हणताच जेव्हा आपण या वचनाकडे येतो, 7व्या उद्गाराकडे येतो, तेव्हा आपल्याला एक गोष्ट दिसून येत आहे. आणि त्या उद्गारामध्ये हे दिसतं, आताच आपल्या सिस्टरने वाचलेलं आहे लूका शुभ वर्तमानामध्ये, की काही गोष्टी घडलेल्या. लूका शुभ वर्तमान याचा 23वा अध्याय यामध्ये लिहिलेलं आहे 7वं वचन. तेव्हा शताधिपती 47व वचन वाचत 23:47. देवाचा गौरव करून म्हणाला, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता, कारण की यांनी जे काय केलेलं आहे ते मी जवळून बघितलेलं आहे. या व्यक्तीने जे काही दुःख सहन केलेलं आहे ते जवळून बघितलेलं आहे. आणि त्यामुळे मला कळालेलं आहे हा व्यक्ती जो होता तो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये गुंग नसून देवाच्या वचनात, देवाच्या आज्ञा पालनमध्ये पूर्णपणे गुंगलेला होता. प्रेज द लॉर्ड. मागील दिवसामध्ये जेव्हा मी फिरत होतो, वॉक करत होतो, जवळजवळ 4 वर्ष अगोदर, आणि वॉक करत असताना आणि माझ्या मनामध्ये, डोळ्यामध्ये अश्रू होते की नेहमी मी माझ्या पत्नी बरोबर वॉक करायला जायचो. आणि मी देवाला म्हटलं, अरे यार, एज ऑफ 50 में लेके गया, 50व्या वर्षी प्रभू तू नेलेलं आहे. आता मी ती एकटा पडलेलं आहे. आई पण गेली, वडील पण गेले, पत्नी पण गेले, सगळं एकटं सुना हो गया. देव म्हणे, मी चालत असताना अतिशय वाईट वाटलं होतं की आता मी एवढं काय केलं पण शेवटी या क्षणामध्ये मी एकटा आहे. देवाने म्हटलं तू मागे पुढे बघ, वॉक करत आहे ना. म्हटलं हा. तेव्हा मला दिसलं की एक इकडे सावली चालली होती, एक तिकडे सावली चालली होती, इकडून एक सावली चालली होती. अंधारामध्ये त्या सावली दिसत. देव म्हणे ही सावली माझी आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. और मी म्हटलंय पहिले तर मला काय दिसलं नाही, आज मला काय जाणवत आहे. त्याने म्हटलं जोपर्यंत तुझी पत्नी तुझ्या बरोबर होते तुझं सावलीकडे लक्ष नव्हतं. तू पत्नीमध्ये गुंगलेला होता, पत्नीमध्ये गुंगलेला होता. परंतु आज जेव्हा तू एकटा पडलेला आहे, जेव्हा तुला असं वाटत आहे की माझा कोणी कैवारी नाही, माझ्या बरोबर कोणी नाही, तेव्हा तुझं त्या सावलीकडे लक्ष गेलं. आणि ती सावली पहिले पण तुझ्या बरोबर होती, आज पण तुझ्या बरोबर आहे. आणि तो मी आहे, आणि तो म्हणतो मी तुला कदापि सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताला आता दिसत होतं की जो पिता ज्याच्या तरी त्याग केला, की माझा का त्याग केलेला आहे, त्याने त्याला सोडलं नाही. परंतु काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये आल्यामुळे त्याला त्याच्यापासून दूर करावा लागला. सांगा बरं, कोणत्या गोष्टीमध्ये पिता दूर गेल्या पुत्रापासून? कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळे त्याने तोंड फिरवलेलं आहे? कारण की पुत्रावर पाप लादण्यात आले होते. आज प्रियांनो, जर तुम्ही म्हणत आहे की प्रभू तुम्हाला का सोडलेला आहे, प्रभू तू माझ्यापासून का दूर गेलेला आहे, प्रभू माझ्या समस्या आणि प्रॉब्लेम का दिसत नाही, परत एक बार आत्मपरीक्षण करा की प्रभू आणि देवाच्या मध्ये, तुमच्या आणि देवाच्या मध्ये कोणती आडभिंत आहे का? ती आडभिंत असेल तर ती पापाची आहे हे जाणून घ्या. त्यामुळे देवाने तुमच्यापासून तोंड फिरवलेलं आहे. ती आडभिंत जर तुम्ही घालवली तर मला सांगू द्या, परत एक बार पिता आणि पुत्राचं, तुमचं आणि देवाचं मिलाप होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 40 दिवस संपले बाबा एकदाच. बाळक साहेब लय टेन्शन असायचं, सगळे इकडे जा तिकडे जा, प्रार्थना करा, हे करा. मी जवळजवळ 65 सभा घेतल्या 40 दिवसात, 65-60 सभा घेतलेल्या आहे. हरकत नाही, प्रभू ताकद देतो. मला तर आता आनंद वाटतोय की पूर्ण झालेला आहे, भरपूर काम पूर्ण झालं. प्रियांनो, निश्चितच आपल्याला एक समाधान वाटतं, आपल्याला खूप समाधान वाटतं, विशेष करून जेव्हा मृत्यूच्या क्षणी, जेव्हा आपण आता काही दिवस वेळानंतर आपला श्वास सोडणार आहे, आपल्याला वाटतं माझ्या मुलाबाळांचं मी कल्याण केलेलं आहे,
माझे घर इस्टेट वगैरे सगळी मी ठेवलेली आहे, मी चांगला वागलेलो आहे, मी उत्तम कार्य केलेलं आहे, मी एल्डर म्हणून वागलेलो आहे, मी लोकांची सेवा केलेली आहे, माझे पुष्कळ नातलग आहे, माझे मुलं, माझे नातवंड, माझे परतवंड हे सगळे मला दिसलेले, भरपूर चांगलं काम केलं. यस, समाधान वाटतो बेटा. आपल्याला निश्चितच आतून हा आनंद वाटतो की यस, मी एक यशस्वी जीवन जगलो. परंतु प्रियांनो, जर आपण सर्व काही मिळवलं परंतु आत्मा गमवला तर काही देखील मिळवलेलं नाही. प्रेज द लॉर्ड. आणि यासाठी ही बाब लक्षात ठेवा की आपला आत्मा देवाच्याकडे सोपण्याच्या अगोदर, आपण तर सोपू शकत नाही, आपला आत्मा देव आपल्या हात पडून काढून घेतो, परंतु ते चिर विश्रांती घेण्याच्या अगोदर खरोखर आपण आपले कार्य पूर्ण केले आहे का याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. कोणाला देखील माहित नाही तुमचं आणि माझं बोलवणं कधी होईल. कालच एक मुंबईची, परवा मी मयत करत होतो, फ्युनरल करत होतो. विचार व्यक्ती 57 वर्षाचा होता आणि दोन्ही लहान लेकरं होते. दोघांच्या डोक्यावर हात ठेवला. बॉम्बेवरून त्यांची फ्युनरल पुण्यामध्ये आणलेली आणि मी फ्युनरल करत होतो. अतिशय वाईट वाटत होतं आणि मला तर आणखीन वाटतं, कारण की निश्चितच मी त्या दुःखातून जाते. परंतु त्या समयी एक गोष्ट त्यांच्या बोलण्यातून जाणवलं की ह्या व्यक्तीने सदोदित आपलं आयुष्य देवामध्ये घालवलं. देवाची सेवा आणि त्याचप्रमाणे कुटुंबाची सेवा आणि त्याचप्रमाणे आई वडिलांची सेवा त्यांनी निरंतर केलेली आहे. त्यामुळे आज तो गेलेला आहे तर निश्चितच तो देवाच्या हाती, निश्चितच त्याचा आत्मा गेला असणार. प्रेज द लॉर्ड. आज देव जर तुम्हाला आणि मला बोलवत आहे, आज जर देव तुमची आणि माझी वाट बघत आहे, तर आपण दिलेले काम, असाइनमेंट पूर्ण केले आहे किंवा नाही याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अनेकदा आपण म्हणतो, अरे क्या करे भाई, समय हमारा साथ ही नहीं देता. काय करावं, दिवसच वाईट आहे, आम्ही खूप प्रयत्न करतो पाळायचा, साहेब नाही जमतो. येस, जमणार नाही. एकट्या व्यक्तीला काही जमत नाही. परंतु जर देव तुमच्या बरोबर आहे तर अशक्य गोष्टी देखील शक्य होणार. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या जीवनाच्या वाटचालमध्ये जेव्हा आपण पोहोचतो शेवटल्या दिवसापर्यंत, तेव्हा एकच गोष्ट ठेवा की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं, कारण की तिथे कशाचा उगम आहे, ज्ञानाचा उगम आहे. हो प्रियांनो, आम्ही सर्व गोष्टीचं रक्षण करतो, हे बिचे, परंतु आपण देवाच्या ज्ञानापासून कुठेतरी दूर. आज या 7 शब्दांच्या बारे तुमचा आणि माझा देव ताबा घेत असताना निश्चितच तुम्हाला आणि मला जेव्हा या देहातून बाहेर पडायचं आहे तेव्हा एक गोष्टीचा विचार करा की आम्ही कुठे जाणार आहोत. 3 दिवसा अगोदर एक फ्युनरल मी करत होतो आणि ते पण बॉम्बेचीच फ्युनरल होती. आणि त्यावेळेस मी म्हटलं की आपल्या सहबाजूला कब्रच कब्र आहे, त्याच्यामध्ये आपण उभा आहोत. आता मी त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं, कोणाला येशू लवकर यावा असं वाटतं, जिवंत लोकांना की मेलेल्या लोकांना? काय वाटतं तुम्हाला? येशू लवकर यावा आणि आम्हाला घेऊन जावं असं जीवित लोकांना जास्त वाटतं की मेलेल्या लोकांना वाटतं? का बरं? जीवित लोकांना तर विचारायला खूप त्रास आहे, संकट आहे, समस्या आहे, आजार आहे, विकार आहे, व्याधी आहे, टेन्शन आहे, स्पर्धा आहे, धावपळ आहे. पण मेलेल्या लोकांना काय, ते तर आराम करत आहेत. परंतु पवित्र शास्त्रामध्ये आपण प्रकटीकरणामध्ये वेदी वर्ष आत्मे ओढून म्हणता की प्रभू आमचा ज्या लवकर न्याय कर, पुष्कळ वर्ष आम्ही वाट बघत आहोत. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज आपण या शेवटला समय त्यांना जे करायचं त्यांनी केलेलं आहे, त्यांचं कामाचं प्रतिफळ त्यांना मिळेल. परंतु तुम्हाला आणि मला एक संधी आहे, प्रेज द लॉर्ड, की आपलं काम पूर्ण करावं आणि आपला आत्मा एक तर मृत्यूच्या समय किंवा प्रभूचं आगमन होईल देवाच्या हाती द्यावं. आणि हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा समय असणार आहे. आणि हा समय येशूसाठी समाधान आनंदाचा समय होता, कारण की त्याने आपलं कार्य 33.5 वर्ष जे योजलं होतं ते त्यांनी पूर्ण करून आता देवाच्या हाती तो काय करत आहे, पडत आहे. मध्ये जेव्हा आपण या शेवटच्या टप्प्यामध्ये आले असताना प्रगटीकरण 2 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये कृपया वाचा आणि मी संपवतो. प्रगटीकरण 2:10 मध्ये तोच योहान आपल्याला काय शिकवतो बघूया आणि मग मी संपवतो. तुमची परीक्षा व्हावी आणि तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचं भय धरू नको.
तुझ्या परीक्षा होत असताना सैतान अनेकांना तुरुंगात टाकणार आहे. तुम्ही म्हणा, आम्ही किती तुरुंग आहे, आम्ही कुठे जेलमध्ये? यस, पापाचा तुरुंग. सैतान या शेवटच्या काळामध्ये पापाच्या तुरुंगामध्ये, जेलमध्ये, बेड्यामध्ये तुम्हाला टाकणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. कारण की या दिवसामध्ये मोह, वासना, टेन्शन, भीती, दडपण, निराशा, डिप्रेशन याचे तुरुंग, यामध्ये अनेक जण आपण बांधलेले आहोत आणि या सर्व सैतानाचे बंधन आहे. आणि यामध्ये तुम्ही आणि मी त्या जेलमध्ये बंद असताना पुढे काय म्हणतो योहान? बोला, मरेपर्यंत विश्वास राहा म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. यस, सैतान हल्ले चढवणार आहे, परिस्थिती विपरीत होणार आहे. येशू सारखं तरी आपल्याला वधस्तंभ नाही, परंतु त्या प्रकारे आणि संकटातून तुम्हाला जावं लागणार आहे. परंतु एकच गोष्ट लक्षात, मरेपर्यंत विश्वास राहा. येशूने मरेपर्यंत विश्वासू सेवा केली, त्यामुळे पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. आणि तो परत एक बार तुम्हाला मला सांगत आहे की मी जातो खरा, परंतु मी जाऊन तुमच्यासाठी काय तयार करते? जागा तयार करत आहे. यासाठी की इथे बसलेले प्रत्येक लोकांचे, बेंचवर बसलेले प्रत्येक लोकांना तिथे एक जागा तयार आहे. प्रेज द लॉर्ड. इथे आपण 3.5 तास बसलेलो आहोत, तिथे युगानुग बसणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तिथे उत्तम जागा आहे, तिथे तुम्हाला आणि मला स्थान मिळणार आहे. परंतु त्याच्यासाठी एकच अट दिलेली आहे, जो योहान म्हणतो की मरेपर्यंत विश्वास राहा, विश्वासू सेवा कर. बघा, येशूने जी विश्वासू सेवा केलेली आहे, निश्चितच आपण त्याची तुलना करू शकत नाही. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की आम्ही जरी चुकणारो अपराधी असलो तरी सैतानाच्या बंधना, परंतु एक मोठी आशा आहे की मला माझा येशू, तारणारा येशू लाभलेला आहे. प्रेज द लॉर्ड. मी मंदिराला येणार, मी प्रार्थना करणार, मी त्याची सेवा करणार. या 40 दिवसामध्ये मी उपवास केले, प्रार्थना केले, आणि तो माझा देव विश्वसनीय नाही, तो मला कधी देखील सोडणार नाही. आणि ही गोष्ट करत जर आम्ही एक 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 टप्पा पुढे घेत झालो तर एक दिवस लक्षात ठेवा, हे शब्द तुमच्या आणि माझ्यासाठी की प्रभू धन्यवाद असो की मी मरेपर्यंत विश्वासू राहिलो, आता मला तो मुकुट तू देत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस. आणि मुकुट कोणाला मिळतो? राजकन्या आणि राजपुत्रांना मिळतो. प्रेज द लॉर्ड. आज इथे बसलेले आणि ऐकणारे प्रत्येक व्यक्ती राजपुत्र आणि राजकन्या, कारण की त्यांच्या नावाचा लेबल लावलेला राजमुकुट त्यांची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. इतकंच नव्हे तर त्यांच्यासाठी बांधलेलं घर त्यांची वाट बघत आहे. परंतु करायचं काय आहे? करायचं काही विशेष नाही. जे कार्य, जे सेवा तुम्हाला प्रभूने दिलेली आहे, जी काही तुम्हाला दाखवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला काय राहायचंय? विश्वासू राहायचं आहे. आणि जर तुम्ही विश्वासू राहिला आणि आपली धाव येशू मध्ये संपवली, तर भले कबरेत जाओ की जाळो की कुठे फेको, काही फरक पडणार नाही. कारण की येशू येत असताना एक अलौकिक देहासाठी आम्ही वर जाणार आहोत. त्या देहाच्या वर एक मुकुट असणार आहे आणि राहायला एक मोठी जागा मिळणार आहे. आणि ती जागा प्रभू जर तुम्हाला आणि मला देत आहे, तर आम्हाला हीच गोष्ट लक्षात ठेवाय की वधस्तंभाचे हे 7 उद्गार आपल्याला येत असताना 3 महत्वाच्या गोष्टी बघितले. आणि ते वधस्तंभाचं मरण, पहिले नैसर्गिक मरण होतं. कसं होतं? प्रत्येक मनुष्याला मरण येणार. इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मरण येणार. येशू कोण होता? मनुष्य, मानवाचा पुत्र होता, म्हणून त्याला मरण आलं. म्हणजे ही काय बाब आहे? ही नैसर्गिक बाब आहे. वधस्तंभावर मरण म्हणजे काय विशेष नाही, प्रत्येक मनुष्य मरतो, तसा येशू मानवाचा पुत्र मरण पावला. नंबर 2, हे असाधारण होतं. हे असाधारण होतं का? कारण की देव मरू शकत नाही. येशू देव पण होता, हा मरू शकत नाही. मग का मेला तो? कारण की त्याने आपले अपराध आणि पाप आपल्या मस्तकी घेतले. आणि वचन काय सांगतं? पापाचं वेतन, पापाचं वेतन. या सगळं जर आम्ही पाप घेऊन शेवटी गेलो कबरेकडे, तर मग मरण मिळणार आहे. कोणतं मरण? सार्वकालिक मरण. आणि तिसरा आणि तिसरा मुद्दा आहे, हे अलौकिक होतं. कारण की हे येशूचं मरण असंख्य लोकांसाठी सार्वकालिक जीवन घेऊन येणार होतं. प्रेज द लॉर्ड. ज्यामध्ये आपण सर्वजण आहोत. येशू मेला, आपण हा विश्वास ठेवतो. येशू कोणासाठी मरण पावला? माझ्यासाठी. त्यामुळे मला आता जीवन नाही, मला कोणतं आहे? सार्वकालिक. कारण की येशू म्हणतो पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तू मेला असला तरी जगेल. हा विश्वास आहे का मारिया मार्था? ती म्हणते यस आहे. मग काय? लाजर जिवंत निघणार, तुम्ही आणि मी जिवंत राहणार. शेवटला मुद्दा, हे अद्भुत होते. कारण की देवाची तारणाची योजना
पूर्ण झाली होती. कोणासाठी पूर्ण झाली? जोपर्यंत आता पृथ्वी आहे तोपर्यंत विश्वासणाऱ्याला जीवन आणि तारण आहे. आणि जर ते तारण आणि जीवन आहे तर आपण त्या देवाला गौरव देऊया, त्याचा धन्यवाद करूया. कारण की आज त्यांनी परत एक फार 2025 मधला हा गुड फ्रायडे तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. इतकंच नव्हे, या 40 दिवसाच्या उपवासामध्ये बळ आणि ताकद दिलेली. प्रेज द लॉर्ड. थकू नका, घाबरू नका, कारण की पहा तुम्हाला उत्तम दिवस देव देणार आहे. आणि मला सांगू द्या, जे शेवटपर्यंत 40 दिवस विश्वास राहिलेले त्यांना बहुत काही देव देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही रडले, तुम्ही उपवास केले, अश्रू ढाळले, देव म्हणतो मी तुझे अश्रू बुदलीत ठेवून त्याची मोजमाफ करणार आहे. आणि एक दिवस येणार आहे की तुझे अश्रू देखील पुसले जाणार आहे. आज आपण या जगासाठी तयार झालो नसलो तर या मंडळीसाठी आपण महत्वाचे आहोत. प्रेज द लॉर्ड. कारण की ही मंडळी अंतराळात घेतली जाणार आहे. आणि प्रभू करो, इथून आपण घरी जात असताना परत एक बार मनन करूया, चिंतन करूया आणि हेच बघूया की या 40 दिवस संपल्यानंतर हो गया खलास असं म्हणता कामा नाही. रविवारचा दिवस तरी निदान आपण मंदिराला जाऊ, देवाची भेट घेऊया. कारण की देवाला तुम्ही आणि मी प्रिय आहोत. प्रार्थना करूया. प्रभूला आम्ही धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की ही उपासना आज संपत असताना प्रभू येशू मध्ये सन्मान्य समर्पित कोपर्डे पाळक साहेब, त्याचप्रमाणे मला तू पवित्र आत्म्याचा अभिषेक आणि मार्गदर्शन केलं आणि त्याद्वारे पवित्र परमेश्वराच्या मुखाच्या द्वारे आत्म्याची जी काही वाणी निघाली त्या अनेकांच्या हृदयाला स्पर्श करून गेली. येशू राजा, आम्ही धन्यवाद देतो की ही मंडळी भुकेली, ताणेली, विश्वासू, क्रियाशील आणि पवित्ररित्या पेटलेली आहे. त्यामुळे या मंडळीचा उपयोग तू विपुलतेने करून घेणार आहे. आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे धन नाही, आमच्याकडे स्टेटस नाही, आमच्याकडे पद नाही, आमच्याकडे सौंदर्य नाही, परंतु आमच्याकडे येशू आहे. आणि जर येशू आहे तर येशूच्या मागे आम्ही चालणार. आणि 7 उद्गार येशूने वधस्तंभावर काढले, परंतु या उद्गारावर जे काही जीवन लपलेलं आहे ते जीवन आमच्यामध्ये यावं यानो आम्ही पवित्र पित्या आपलं जीवन घालवणार आहे. आज परत एक बार पित्या सर्व भक्तजन जे अडचणीत आहे, निराश आहे, दुःखी आहे, सर्व काही आज ते तुझ्या वधस्तंभाकडे बघत आहे. आणि वचन हे सांगतं की जे येशूकडे बघतात, जे वधस्तंभाकडे बघतात ते प्रकाश पावतात, त्यांचं मुख लज्जेने कदापि काळवणार नाही. या पामाराने धावा केला आणि तू ऐकला. यस येशू, आज तू हा धावा ऐकलेला आहे. येशूच्या नावामध्ये आज आम्ही हे रूप निहारत असताना परत एक वार पित्या आमचं जीवन, आमचं घर, आमचं कुटुंबाचा अंधकार दूर कर, शांती, जीवन आणि तारण दे. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन.